हॅलो गाईज, वेलकम. मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ह्या डेली ब्लॉग्सवरती. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप छानच असणार आणि छानच राहायला पाहिजे. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. आजचा एक मॅसेज माझ्याकडून तुमच्यासाठी. काय नाही, डेली ब्लॉग्समध्ये आता डेली रुटीन जे काही आहे आपलं ते शेअर वगैरे करणार आहे तुमच्यासोबत. सो प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नाही का, एक सांगू का तुम्हाला, आजचा ब्लॉग नाही का पाहिजे तेवढा मोठा नसणारच आहे का, तर ते पण कारण तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणारच आहे. सकाळी नाही का, म्हणजे अगदी सकाळीपासून मी आज हा ब्लॉग वगैरे काही शूट केलेला नाही, कारण मला नाही का म्हणजे कामं पटकन आवरून घ्यायची होती. सो आज नाही का व्हिडिओ शूट वगैरे काही करायचंच नाही. आणि ती कामं पण पटकन का आवरून घ्यायची होती त्याचं पण रिझन तुम्हाला पुढे कळणारच आहे. डायरेक्ट नाही का कपडे वगैरे धुतले आणि तिथूनच ब्लॉग वगैरे थोडाफार शूट वगैरे करायला सुरुवात केली. ऑलमोस्ट सगळी काही कामं माझी नाहीत का, म्हणजे मोस्ट ऑफ कामं माझी जी आहेत ती आवरून झालेली होती. कपडे वगैरे सुकवायला वगैरे घेतलेले होते आणि त्यानंतर म्हणजे मला ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं होतं माझं. आता ते स्टिच वगैरे करण्यासाठी मला माहिती का पटापट म्हणजे कामं वगैरे आवरून घ्यायची होती आणि फॅक्टरीला जायचं होतं. आता ते मशीन वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या तिथंच अवेलेबल आहेत. त्यामुळे नाही का तिथंच जायचं होतं आणि कपडे धुत होते आणि तुरीची डाळ माझी जी की थोडीशी नाही का म्हणजे 1-2 दिवसांपासून सुकवायला घालत होते मी, कारण तिला कीड वगैरे लागलेली होती. ती कीड तिच्यातले पूर्ण काही गेलेले नव्हते. सेम आज पण मी नाही का तसंच काही केलं आणि कपडे धुवायला बसल्याने लिटरली सांगते माझ्या पोरीने नाही का कमीत कमी 1 ते 1.5 वाटी नाही का डाळ घेतलेली होती आणि त्यात पाणी मिक्स करून दिलेलं होतं. आता सिरियसली सांगा, हे हँडल करणं किती ते कठीण आहे. मी त्या टायमाला राग तर थोडा आला आणि तिला रागवलं पण. आता काय करू, रागवलं आणि तिने पण ऐकून वगैरे घेतलं आणि पुन्हा जे करायचं होतं तेच केलं वगैरे. आता लहान मुलं घरात असताना एखादी वस्तू वाळवायला घालणं हे सुद्धा किती रिस्की आहे आणि किती कठीण ते असतं हे तरी ते तुम्हाला कळलंच असेल किंवा नसेल कोणाला माहिती. तर खरंच सांगते, स्त्रियांना ह्या लहान मुलांना नाही का खूप डिफिकल्टीने वगैरे हँडल करावं लागतं आणि मेंटॅलिटी खूप अशी काहीतरी नाही का स्टेबल ठेवावं लागते दिवसभरामध्ये. कारण काय ना, लहान मुलं म्हटले म्हणजे त्यांचं दिवसभर, आता तुम्हाला तो एक जीन माहिती असेल ना, तो जीन कसा असतो ना की त्याला कंटिन्यू काहीतरी कामं लागतात आणि त्याला कामं सांगणारा जो एक ती स्टोरी आहे जीनची, की ज्याच्यामध्ये ज्याला तो जीन म्हणजे ते ज्या केटलीमध्ये असतो तो जीन, त्याला जो झाकण ओपन करतो त्याचा तो म्हणजे आका जो बनतो ना, तो आका अक्षरशः नाही का थकून जातो त्या जीनला कामं सांगून की अरे बाबा काय करू, बस आता किती काम करशील, काय सांगावं याला पुढचं. अशी काही कंडिशन नाही का आमच्या बायकांची पण घरामध्ये असते. ॲक्च्युली मला माहिती ही स्टोरी पाहिजे तेवढी चांगल्या प्रकारे मला काही सांगता नाही आली. बट मोरल घ्यायचं म्हटलं म्हणजे ना, आमची पण लाईफ नाही का त्या आकासारखी असते, त्या जीनच्या आकासारखी, की त्या जीनला म्हणजे जे लहान मुलं असतात ना त्यांना काम सांगून लावून नाही का आम्ही कुठंतरी दमतो. म्हटलं आता हिला नाही का खेळ पाहिजेच आहे ना, तर तिला कुठंतरी गोड वगैरे बोलून नाही का ती स्प्रेची बॉटल वगैरे होती. आता मी झाडांना वगैरे पाणी मी तर देऊनच झालेलं होतं, माझं घरातले जे होते 2-3 झाडं ठेवलेली त्यांना. तिला म्हटलं एक काम कर, हे स्प्रेची बॉटल वगैरे घे आणि सगळ्या झाडांना स्प्रे वगैरे कर. असं काही सांगत तिला जरासं समजवलं वगैरे आणि ती पण ऐकलं. तेवढा अर्धा तास ॲटलिस्ट त्याच्यामध्ये गेला असेल. पण त्यात पण तिला एक मला म्हणायचं होतं, आता ती स्प्रेची जी बॉटल आहे ना त्याला स्प्रे करण्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली प्रेस करावं लागतं. ती मला काय म्हणत होती, माझी एवढी एनर्जी नाही आहे गं. म्हटलं बाई कर, तुला काय करायचं ते कर आता, म्हटलं माझ्याने काय होत नाही. थोडं रागवत का असे ना दिवसभरामध्ये तिला हँडल करावं लागतं आणि करत तसा काहीतरी आमचा दिवस रोजचा उगवतो पण आणि मावळतो पण. माझी नाही का म्हणजे घरातली बरीचशी सगळी काही कामं होऊन गेलेली वगैरे होती आणि हे कामं वगैरे आटोपल्यानंतर नाही का, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर मला फॅक्टरीला जायचं होतं. आणि मेन म्हणजे नाही का आज अशी काही कंडिशन होती, अजितदादा पवार हे वारले आणि त्याच्या ह्याच्यामध्ये नाही का सगळे शॉप वगैरे ते सगळं काही बंद होतं. म्हटलं चला ठीक आहे, पण नाही का म्हणजे फॅक्टरीला पण आपलं म्हणजे शांतता आहे. तिथंच जाऊन आपण नाही का ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेऊया. आणि सगळी कामं वगैरे आवरली. एक ग्लास पाण्याचा घेतला आणि जरासं शांत मन आणि डोकं पण केलं. कारण काय ना,
मला आर्याला सांभाळत ह्या सगळ्या गोष्टी करतं नाके नऊ येतात आणि ते करणं माझ्यासाठी तरी खरंच खूप डिफिकल्ट जातं मला. असो, आता ते सांगून काही फायदा नाही आहे. थोडीफार स्कूलला वगैरे जास्त बिझी झाली की मग तिला पण ही आगाऊ कामं काही करता येणार नाही. बट असं 2 वर्षापासून म्हणजे नाही का, ती जेव्हाची 2 वर्षाची होती ना तेव्हापासून मला सगळेच सांगतात, पण तिचे आगाऊपणे वाढतात पण कमी काही होत नाही. सो त्यानंतर तर डायरेक्ट नाही का, इथं बाकी ब्लॉग वगैरे काही शूट केलेला नाही मी. डायरेक्ट ब्लाऊज पीस वगैरे नाही का शिवून कटिंग आणि स्टिचिंग वगैरे आजच केलेली होती मी इथं. सो ते दोघं काही असं झालं आणि थोडा वेळ म्हटला तर इथं व्हिडिओ शूट वगैरे करून घ्यावा. सो ही नाही का आमची फॅक्टरी वगैरे आहे, तिथं जाऊन मी ब्लाऊज वगैरे स्टिच वगैरे केलं आणि ब्लाऊज पण फायनली असं काही झालेलं होतं. आणि त्यानंतर काय घरी आल्या आल्या नाही का अगदी बघितलं ब्लाऊज वेअर करून कसं झालं आहे काय नाही झालं आहे. सो हा सकाळीचा लुक होता त्या ब्लाऊजचा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.